नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर वेळ आहे आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि टायगर लगेच बघायला लागला। तो बघा टायगर काय आहे तिथं, काय वास घेतोय रे? हा हा सुमित कुठे आहे? सुमित कुठे गेलाय? सुमित कुठे आहे? सुमित जा बघ, बाहेर आहे का? शेड मध्ये बघ, जा जा शेड मध्ये बघ, आहे का? तिकडच्या नाही, हे बघ ह्या इकडच्या। कुठे आहे? कुठे गेला? ये लवकर, चल या। कोण आलं? कोण नाही आलं? काय हा येडा बघ, किती घाण पाय घेऊन आलाय बघ। बघा येड्याला कुठून आलाय, लोळून काय माहिती गटारातून। हे उठ इथून, लोळ्या आलाय सगळं लोळून। वटा धुतलाय चांगला, गारगार लागतंय ना। आता दिवसभर झोपाच काढतो आणि रात्रीचा जातो जागरण करायला। सगळ्या कुत्र्यांना हे करायचोय आणि लोकांच्या घरातल्या चपला आणतो चोरून। सगळा हा चोर झालाय, चोर हा गोऱ्या। हा चपला आणतो चोरून एक एक। तुला पाहिजे का चपला? हा हा पॅरागॉनच्या पॅरागॉन बिरोगॉनच्या सगळ्या चपला घेऊन येतो। पाहिजे तर ये, एकच भेटेल पण एक तुला जायला लागेल आणायला। एक तो घेऊन येणार, एक तू आणायला जा। टायगर, ए टायगर, हा त्याच्याबरोबर जायचं, मग दुसरी पण भेटणार। टायगर नाही हा बघ, हा गोऱ्या। हा बघ इथं झोपलाय गोऱ्या। हा 7 नंबर आहे यार गोऱ्या, याला चप्पल घेऊन ये आज। तागुडी रे माझा कधी चप्पला बिपला चोरायची कामं केली। बघा आता इथे रस्ता बघा कुठून काढतोय हा पोरगा। सगळी बसलीत मस्त येऊन गारव्याला। ती येडी बघा उन्हात बसली। हिला आहे का? हिला कसली थंडी भरले। हा कचरा आहे ना, हा बघा सगळा कचरा समोर। मला बरेच जण बोलत असतात की ताई तुम्ही तिथं कचरा कुंडी ठेवा किंवा कचरा कुंडी अशी बांधा टाईल्स लादीनी। तर हा कचरा किती येतो बघा तुम्ही, जरा अंदाज लावा हा किती आहे, कुठून आहे बघा। तिथून जी सुरुवात आहे ना, इथून तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये ना, खूप छोटं दिसत असेल, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात पाहाल ना तर हा खूप असा कचरा आहे, जास्त भरपूर प्रमाणात आहे। तरी एवढा आम्ही परिसर झाडतोय रोजच्या रोज। आता दुपार झाली ना की जी हवा सुटली ना, वरून सगळ्या त्या पिशव्या कागदाच्या सगळ्या इथपर्यंत येतात। तिथं आम्ही सगळ्या एकत्र करून जाळतो। हा आणि तिथं पण जाळतो, तिथं एक आग लावतो, पण परत नवीन कचरा आला की येतोय। आणि लोकांना सांगायला गेलो तर किती जणांवर लक्ष ठेवणार आणि किती वेळ आपण ठेवणार, असं आहे ना। कसं आहे, लोक कधीही येतात आणि पटकन टाकून पिशवी जातात। आता कधी घरात असतोय, बाहेर असलं की आम्ही बोलतो, पण घरात असल्यावर ते गपचूप येऊन टाकून जातात, असं होतंय ना। आणि आमदार, खासदार, नगरसेवक यांचं म्हणाल तर खूप वेळा आम्ही जाऊन त्यांच्याकडे अर्ज दिलेले आहेत। रितसर असे भरपूर अर्ज दिलेले आहेत, पण ते काही लक्ष देतच नाही। त्यांच्याकडे जाऊन भांडलोय सुद्धा, तुम्ही या, तर ते म्हणतात की तुम्ही इथं यायला गाडी नाही आहे, मोठा JCB येऊ शकत नाही। ठीक आहे म्हटलं, तुम्ही माणसं लावा, माणसं लावून कचरा साफ करा, इथं आम्हाला एखादा मैदान बनवून द्या, पण काहीही करत नाहीत। तर काय करणार सांगा? BMCला सांगितलं तर BMCची माणसं येतात तात्पुरता, तेवढा जसा आम्ही कचरा गोळा करतो आणि जाळतो ना, तसंच BMCची माणसं येतात, जाळतात आणि जातात। ते तेवढं काम करून जातात, पण पूर्ण असं तिथं जर एखादं काहीतरी व्यवस्थित जसं बांधलं ना, जसं गार्डन केलं किंवा काय एखादा व्यायामशाळा बांधली, असं जर काही केलं तर तो कचरा नाहीसा होईल, त्याचा नायनाट होऊन जाईल। पण तसं काही करायलाच मागत नाहीत। काय करणार आता, पर्याय नाही, आम्हाला राहावंच लागतं या घाणीमध्ये। आणि माझी तागुली पण इथे येऊन मस्त बसले आता गारव्याला। आतमध्ये पंखा लावलेला, पण पंख्यामध्ये बसायला नकोय त्याला। माझं इथं आता जेवण चाललंय, टायगरची इकडे कलेजी मी उकळते। मला बरेच जण विचारत पण असतात की ताई तुम्ही टायगरला काय जेवण देता? तर ही बघा, ही एक चिकनची कलेजी आहे, इथे उकळायला ठेवले, हळद टाकली फक्त, ती उकळते अशी चांगली बॉईल करून, मग भातात मिक्स करून ती देतो आम्ही। बस एवढंच टायगरचं जेवण आहे। आणि संध्याकाळचं त्याला एकदा रॉयल कॅनिन थोडंसं देतो खायला।
इथं बांधलेलं त्याला मस्त गार आहे आता घरामध्ये. हे बघा खिडकी वगैरे बंद केले, पण त्याला नको आहे, त्याला बाहेरच बसायचं. त्याला हीट सहनच होत नाही, त्याला बाहेरच बसायला लागतं. टायगर नो खाजी आहे बघा. आणि त्याला खाज पण येते. तर त्याचं कसं स्किन ड्राय झाली ना, त्याला भाकरी दिली ना की स्किन ड्राय होते त्याची, आणि त्याला भाकरीशिवाय जमत नाही असं झालेलं आहे. तर पहिले कसं मला माहिती नव्हतं की भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती असं डॉग्सला द्यायचं नसतं, त्याच्यामुळे कशी त्यांची स्किन ड्राय होते. तर मला डॉक्टर म्हणाले की तुम्ही त्याला फक्त ना हे देत जावा, भात, ओन्ली राईस द्या. पण आता त्याला सवय लागली 1-2-3 वर्षापासून भाकरीच देते ना, तर त्याचं पोट भरलं जात नाही. नुसतं भात खाऊन त्याचं पोट नाही भरतो, सारखं जातो खायला मागतो, खायला दे असं होतंय. पण मी आता भाकरी देत नाही, पण चपातीच चालू ठेवलेली. 1 चपाती देते त्याला, सकाळची पण 1 देते, संध्याकाळची 1 देते, भातामध्ये मिक्स करून. भात चपाती आणि कलेजी चिकन जे काय असेल ते त्याच्यामध्ये असं आहे. आता त्याला सवय लागलेली आहे शरीराला, त्याची भूक वाढती भूक आहे ना. आणि त्याला असं कमी जेवण दिलं की त्याची भूक जात नाही. टायगर ए बाबल्या, कुठं ग गेलं माझं सोनं? सोनूलिया, ए छकुला, अगं बाई तया बोला आली तू. अरे मी तुला आतमध्ये बोलली ना, या या ये लवकर ये. आले आतमध्ये नको. अरे गोऱ्यावर खेळतोय तू गोऱ्यावर खेळतो. हा या चला या. ए अरे नको, गोऱ्याला नको चावू. अरे तो गोऱ्याला लय घाणीत जातो तिकडं, एकदम घाणीत गेलेला मागाशी. ये इकडं, चला चला. गलत ना बसायची तुला गलत ना बसायची. ए गोऱ्या फटका गेला हा. चाव त्याला, चाव. लय नुसता तोंडाचा तोंड घालतो नुसता. हे कसला खेळ? गोऱ्या गप, तो मुंडकं धरतोय तोंडात. चावला ना मग बसशील कोय करतो बघ. नरड धरतो डायरेक्ट. बघा वाघावानी माझा तागुडी नरड धरतो. खेळ चाललाय त्यांचा. हा आता हिला एक मस्ती आली त्याच्यात. गेले सगळे तिथंच. आता काय आहे? माती आहे त्याच्यातली बहुत सारी. माती आहे ना? कुठून आणले? बहुत सारी माती आहे टायगर. फुटलाय तो बघू. माती त्याच्यात. आणि हा गेलेला कुठं माती भरायला याच्यात? नाही ती जा गेली असेल. रे येड्या, हा बॉल फोडलास ना तू. एवढा जाडवाला बॉल फोडून टाकलास. काय पोरगा आहे हा बॉल घ्या. हा बघ जा टायगर जा. बरं झालं गेलास. ए अरे दे ना, ती येडी खाते. ती अशी तोंडात नाही खात. हा तिला खाली द्यायला लागते. किती आणले? हाँ वेरी गुड. आज तो फाड़ी है. ये तो पण बघ ना. सायकल चालवतोय. जा बोलवतोय तुला बघ. तो सुमिताला बोलतोय. जा गुड्ड्या आलाय बघ. गुड्ड्या हा गुडी चा तो बघ गेला. जा बोलतोय जा. काय नाही, माझा दादा आहे घरात. ए बाय बोलल्यावर याला कळतं बरोबर. पकडापकडी खेळायची टायगर. हाय खेळायची पकडापकडी. बघ पकडापकडी खेळायची. पकड तू. पळ त्याला. पळ ना. बघ पकडल. हा तू पकड त्याला. तू नको पळू, तू त्याच्या मागे पळ. हा आता पळायला बघतो. भागो टायगर, भागो.
असं आहे. तो बघ कुठे गेला. कोणासाठी आणलं? आजचा व्हॅलेंटाईन डे आम्ही ना कॅन्सरग्रस्तांमध्ये साजरा केला. माहुलगाव चेंबूर या ठिकाणी कॅन्सरग्रस्त आहेत आणि त्यांचं कुटुंब पण आहे. त्या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं होतं, पण सगळेच व्हॅलेंटाईन डे हा प्रेमवीर हे साजरे करतात. पण आज आम्ही खऱ्या अर्थाने ते तुमची संघटना कोणती? स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने मार्फत आम्ही, कारण बरेच जण विचारत असतात ना की टायगरचे बाप्पा पोलीस आहेत का, तर तुम्ही पोलीस आहात? पोलीस नाही पण संघटना म्हणजे पोलिसांचंच कार्य करते. तर तुम्ही आता कॅन्सरग्रस्तांना भेटवस्तू दिल्या, भेटवस्तू देऊन आले म्हणजे तुमच्या स्वराज्य संघटने मार्फत. आणि त्यांच्या बरोबर आम्ही त्यांचं दुःख शेअर केलं, त्यांना आनंद दिला. अच्छा. आज आमची पूर्ण टीम होती आणि त्यांच्या वेदना बघून आम्हाला आमचं मन खूप हेलावून गेलं तिथे. पण एकत्रित बसल्यानंतर आम्ही प्रत्येकाला जाणून घेतलं आणि त्यांना आधार दिला आणि त्यांना छोट्याशा आमच्याकडून ना भेटवस्तू, चॉकलेट्स, परत केळी, सफरचंद अशा सगळ्या भेट वस्तू पॅकेटमध्ये त्यांना दिलेल्या आहेत. असा एक छोटासा मदतीचा हात त्यांना. प्रत्येक लोक व्हॅलेंटाईन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. यांच्या टीमनी स्वखर्चाने प्रत्येकाने अशी थोडे थोडे पैसे काढून असं त्यांना आज मदत केलेली आहे. त्यांची ट्रीटमेंट टाटाला चालू आहे, केमो रोजचे चालू आहेत त्यांचे आणि एकदम त्यांनी धीर सोडलेला आहे. जीवन मरण त्यांना हेच माहित नाही की आपण आपली पुढचं जगणं कसं आहे. पण तरी त्यातून त्यांना एवढा दिलासा दिला ना, त्यांनी असं बोलले ना की आप सब आए, हमारा बहुत धीर बढ़ गया और इतना अच्छा लगा ना. म्हणजे कसं असतं, एखाद्या आजारी व्यक्तीला आपण धीर देणं खूप महत्वाची बाब असते आणि खूप खुश झाले ते. आमच्या गळ्यात पडले ते, माझ्या तर अक्षरशः गळ्यात पडला. एक ब्लड कॅन्सरचा एक पेशंट जो होता ना, तो बोला सर आप आए, इतना अच्छा लगा, इतना बहुत आप हमारे लिए कुछ कर सकते. आणि आम्ही त्यांना संघटनेमार्फत एक आश्वासन सुद्धा दिलं की आम्हाला जेवढं शक्य होईल आमच्या संघटनेला आणि आम्हाला वैयक्तिक, तर आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत. आणि कधी कुठलीही गोष्ट असेल तर आम्ही नक्कीच आम्हाला कन्फर्म करा, आम्ही वेळोवेळी तुमची भेट घेऊ तुमची. आणि तुम्हाला कुठलाही आर्थिक बाब असेल तर फुलाची पाकळी मदत नक्कीच करू. आणि नेहमी आम्ही तुमच्या संपर्कात असू आणि तुमच्या ह्या आश्रमाला, कॅन्सरच्या आश्रमाला आम्ही नक्कीच भेट देत जाऊ. अच्छा. तर हे काय स्वराज्य पोलीस मित्र संघटना आहे बघा. व्हॅलेंटाईन डे विशेष अशा पद्धतीने हे लोक कॅन्सरग्रस्तांचा व्हॅलेंटाईन डे साजरा केला अशा पद्धतीने. लोक दुसरीकडे खूप छान. लोक प्रत्येक नको तिथं पैसा वाया घालवतात, हॉटेलमध्ये जातात, कोण प्रेमिकाला घेऊन तिकडे जातात. पण आम्ही कॅन्सरग्रस्तांमध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. व्हॅलेंटाईन स्पेशल गुलाबाची फुलं. जाऊ द्या, चॉकलेट आणायचं दिला सोडून आणि फुलं आणली तर जाऊ द्या, मी उद्या डोक्यात घालेन. है ना चांगली. तुला पण चावायची नाही काय.